संप्रदाय सर्व आखाड्याचे किन्नर संप्रदाय असेल सर्व आखाड्याचे साधू संत महंत या पदयात्रेमध्ये होणार आहेत. कारण पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्रात हे साधू संतांची पदयात्रा निघणार आहे. कारण ही पदयात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे की लव जिहाद हा महाराष्ट्रातून पूर्ण कायमचा आम्हाला नायनाट करायचा आहे. त्यासाठी ही पदयात्रा आहे. दुसरी गोष्ट, सर्व प्रकारे सर्व गोष्टीतून जे जिहाद व्हायला लागलेत, लँड जिहाद असेल, सगळे ते जिहाद मिटून टाकायचे व जे आपल्या धर्मांतरण होत आहेत, आपल्या हिंदू धर्माला टार्गेट करून नियोजन करून आपल्याला धर्मांतरण करायला जास्त प्रमाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा सकल हिंदू समाजामध्ये आहेत. ते धर्मांतरण एकच नाही, भरपूर विविध मार्गातने हे धर्मांतरण होत आहे. दुसरी गोष्ट, आपली धार्मिक स्थळ, आपली मंदिरं जे जिहादी लोक ह्याच्यावर आक्रमक करून ते आपलंसं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही पदयात्रा आहे. अनेक गावातून ही पदयात्रा जाणार आहे. अनेक गावातून त्या गावात म्हणजे काही सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा काय प्रबोधन केलं जाणार आहे. जिथं जिथं हे 10 दिवस मुक्कामाची व्यवस्था आहे तिथं समाज प्रबोधन होणार, हिंदूंना जागृत करण्याच्या विविध कार्यक्रम ह्या पदयात्रेमध्ये होणार आहेत. ही पदयात्रेमध्ये प्रभू रामचंद्राची पालखी राहील, छत्रपती शिवाजी महाराजांची राहील, भारत मातेची व आपण आपल्या गायीला जे राष्ट्रमाताची दर्जा दिलेला आहे ते गायी पण ह्या पदयात्रेमध्ये राहील. कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे कत्तलखाने आहेत ते आम्हाला सर्वांना मिळून आवाज उठून सकल हिंदू समाजाला व साधू संतांना आवाज उठून महाराष्ट्रात आम्ही एकही कत्तलखाना चालू देणार नाही, हे आमचा मुख्य उद्देश आहे. अरणपासून ही यात्रा निघणार आहे. अरणच का निवडण्यात आलं आणि अरणपासून तर पुण्यापर्यंत ही यात्रा कोणत्या कोणत्या गावात? अरण हे एक तीर्थक्षेत्र आहे. साधू संतांच्या पावनभूमीमध्ये हे अरण एक तीर्थक्षेत्र आहे. कांदामुळे माझी अवघी विठाबाई माझी असे म्हणणारे आमचे संत सौतामाये हे साधू संत होऊन गेले. त्यांनी एक चांगला संदेश दिलाय. त्याच पावनभूमीतून आम्ही पदयात्रा चालू केलेली आहे तळजाई मंदिर पुण्यासाठी. यात्रा कुठून आणि कोणत्या कोणत्या गावातून जाणार आहे? ही यात्रा टेंभुर्णी, इंदापूर, बेगवन, पाटस, यवत, उरई कांचन, हडपसर आणि याचा शेवट तळजाई मंदिर पुणे. शेवटच्या दिवशी काय कार्यक्रम असतात? शेवटच्या दिवशी आम्ही प्रबोधन करून हिंदू समाजाला संदेश देऊन साधू संतांनी मिळून आम्ही सरकारला एक निवेदन देणार आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये जर कत्तलखाने बंद नाही झाले तर आम्ही पुढचं काहीतरी आम्ही नियोजन करू. तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून आज पुण्यामध्ये आलोय. कत्तलखाने बंद जर नाही झाले तर आम्ही मुंबईला येऊ. बातमी म्हणजे थोडक्यात.